श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, 11 एप्रिलचा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉइंट ठरणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अवकाशात ग्रहाची एक अशी गुप्त हालचाल सुरू झाली आहे, जी तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे एकाएकी उघडणार आहे. शनी, मंगळ आणि शुक्र या त्रिकुटाचे तुमच्या कुंडलीत असा काही डाव मांडला आहे की 11 एप्रिल पर्यंतचा हा काळ तुम्हाला धनदौलतीच्या शिखरावर नेऊन बसवू शकतो. पण सावधान, हा केवळ लाभ नाही, तर एका मोठ्या परीक्षेची नांदीही असू शकते. कारण पडद्यामागे ग्रहाची चाल बदलत आहे. मकर राशीच्या जातकांनो, नीट लक्ष देऊ नये का? कारण तुमच्या राशीचा स्वामी शनी आता अस्ताला जाण्याच्या मार्गावर आहे आणि मंगळाचे भ्रमण तुमच्या पराक्रम भावात होत आहे. ही ग्रहाची अदलाबदल तुमच्या आयुष्यात एक विचित्र गूढ निर्माण करणार आहे. एकीकडे पैशाचा पाऊस पडत असतानाच दुसरीकडे 22 एप्रिल नंतर शनीची बदलती अवस्था तुमच्या खिशाला मोठी गळती लावू शकते. हा काळ असा आहे जिथे तुम्हाला समोरून सोन्याचे ताट वाढलेले दिसेल, पण त्यातील प्रत्येक घास सावधगिरीने घ्यावा लागेल, कारण ग्रहाच्या या खेळात प्रचंड गुप्तता दडलेली आहे. मकर राशीच्या जातकांनो, एप्रिलच्या या उत्तरार्धात तुम्हाला अशा काही व्यक्ती किंवा ऑफर्स भेटतील ज्या दिसायला अत्यंत मोहक असतील, पण त्यामागे विनाशाचे जाळे असू शकते. 11 एप्रिल नंतर मिळणारा प्रत्येक वरदान रूपी शब्द प्रत्यक्षात तुम्ही परीक्षा घेणारा ठरेल. वाहन खरेदी किंवा गुंतवणुकीसाठी 19 एप्रिल पर्यंतची वेळ ही जणू शेवटची संधी आहे. त्यानंतर ग्रहाची वक्रदृष्टी तुमच्या बचतीवर घाला घालू शकते. जर तुम्हाला या संकटाच्या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर पडायचे असेल, तर देवी दुर्गेच्या शक्तीचा आधार घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. अन्यथा ग्रहाची ही अदलाबदल तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीच्या तिजोरीच्या चाव्या आता थेट नियतीने आपल्या हातात घेतल्या आहेत. जसे समजा 11 एप्रिल पर्यंतचा हा काळ म्हणजे जणू तुमच्यासाठी सोन्याची खाण उघडी होण्यासारखा आहे. शनी आणि मंगळाची अशी काही युती होत आहे की जे पैसे अनेक दिवसापासून अडकले होते किंवा ज्या कामातून लाभाची अपेक्षा तुम्ही सोडून दिली होती, तिथून अचानक धनवर्षाव सुरू होईल. पण हा धनलाभ साध्या मार्गाने येणार नाही, तर तो एका मोठ्या संधीच्या रूपाने तुमच्या दारात उभा ठाकेल, ज्याला ओळखणे हीच तुमची खरी कसब असणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या गूढ खेळात उत्पन्नाचे नवे मार्ग तर उघडतीलच, पण त्यासोबत एक अनामिक भीतीही तुमच्या मनात घर करेल. एप्रिलच्या पहिल्या भागात तुमच्या खिशात खुळखुळणारी लक्ष्मी ही केवळ तुमची मेहनत नाही, तर ग्रहाच्या अदलाबदलीचा तो एक चमत्कार असेल. मात्र ही चमक कायमची टिकून असेल की नाही याचे उत्तर तुमच्या 11 एप्रिल नंतरच्या निर्णयावर अवलंबून आहे. एखाद्या गुप्त स्रोतातून पैसा येण्याची शक्यता दाट आहे, परंतु तो पैसा जितक्या वेगाने येईल तितक्याच वेगाने तो खर्च होण्याचे मार्गही तयार होत आहे, त्याची जाणीव असू द्या. मकर राशीच्या जातकांनो, सावध राहा, कारण श्रीमंतीच्या या शर्यतीत तुमच्यावर कोणाची तरी वक्रदृष्टी पडण्याची दाट शक्यता आहे. 22 एप्रिलच्या सुमारास जेव्हा शनी स्वतःची स्थिती बदलेल, तेव्हा आज दिसणारा हा अफाट धनलाभ अचानक थांबण्याची किंवा स्थिर होण्याची भीती आहे. जो पैसा आज वरदान वाटतोय, तोच उद्या खर्चाच्या खाईत लोटणारा ठरू शकतो. त्यामुळे मोठ्या गुंतवणुकीचे स्वप्न पाहताना किंवा संपत्तीचे व्यवहार करताना कागदपत्राच्या मागे दडलेले सत्य नीट तपासा. अन्यथा ग्रहाच्या या चक्रव्यात तुमच्या कष्टाचा पैसा वाळूसारखा हातातून निसटून जाण्यास वेळ लागणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, खर्चाच्या बाबतीत तुमच्या कुंडलीत असा एक चक्रव्यूह रचला जात आहे, ज्यातून बाहेर पडणे सोपे नसेल. 22 एप्रिलला शनी अस्ताला जात असताना
तुमच्या खिशाला पडणारे छिद्र इतके अदृश्य असेल की तुम्हाला कळणारही नाही पैसा कुठे जातोय. भौतिक सुखाच्या लालसेपोटी तुम्ही अशा गोष्टीवर खर्च कराल ज्याची तुम्हाला गरज नाही आणि हीच ती वेळ आहे जिथे ग्रहाची वक्रदृष्टी तुमच्या बचतीला संपवण्यासाठी टपून बसली आहे. हा खर्च केवळ आकडा नसेल तर तो तुमच्या कष्टाच्या कमाईवर होणारा एक मोठा आघात ठरू शकतो. मकर राशीच्या जातकांनो, गुंतवणुकीच्या जगात पाऊल ठेवताना आता 10 वेळा विचार करण्याची गरज आहे. 11 एप्रिल नंतर बाजारपेठ तुम्हाला अशा काही ऑफर्स देईल ज्या मोहाच्या जाळ्यासारख्या असतील. वरवर पाहता हा सौदा फायद्याचा वाटेल, पण ग्रहाची अंतर्गत हालचाल सांगते की त्यामागे एक मोठे गुपित दडलेले आहे. जर तुम्ही विचार न करता मोठी गुंतवणूक केली तर तुमचे पैसे अशा ठिकाणी अडकू शकतात जिथून ते परत मिळवणे अशक्य होईल. ही वेळ संयम पाळण्याची आहे, कारण ग्रहाची ही अदलाबदल तुमच्या विवेकबुद्धीची परीक्षा घेणारी ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, वाहन खरेदी किंवा मालमत्तेचे व्यवहार करत असताना 19 एप्रिल ही तुमच्यासाठी शेवटची लक्ष्मण रेखा आहे. या तारखेनंतर ग्रहाचे फेरे अशा पद्धतीने बदलणार आहेत की घेतलेली वस्तू तुम्हाला लाभ देण्यासाठी देण्याऐवजी मनस्ताप देण्याची शक्यता अधिक आहे. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळवण्याची आशा असतानाच अचानक काहीतरी असे घडेल तुम्हाला पुन्हा शून्यावर आणून सोडू शकते. त्यामुळे गुंतवणुकीचा प्रत्येक निर्णय घेताना तो केवळ डोळ्यांनी पाहून घेऊ नका, तर त्यामागे दडलेला ग्रहाचा इशारा समजून घ्या, अन्यथा ही आर्थिक गणिते तुमच्या आवाक्याबाहेर जातील. मकर राशीच्या जातकांनो, सावध व्हा, कारण 11 एप्रिल नंतर तुमच्या आयुष्यात एक असा काळ सुरू होत आहे जिथे सावधानता हाच तुमचा एकमेव आधार असेल. ग्रहाच्या या भीषण अदलाबदलीमुळे तुम्हाला अशा काही संधी मिळतील ज्या केवळ मृगजळ असू शकतात. कुणीतरी जवळची व्यक्ती किंवा एखादा अनोळखी चेहरा तुम्हाला मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून तुमच्या विश्वासाला तडा देऊ शकतो. लक्षात ठेवा, या काळात नशिबाचे वरदान मिळत असतानाच फसवणुकीचे सावटही तुमच्या डोक्यावर घोंगावत आहे. त्यामुळे कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी त्यातील दडलेले धोके तपासायला विसरू नका. तर मकर राशीच्या जातकांनो, नीट ऐका, कारण शनीची अस्ताकडे होणारी वाटचाल तुमच्या बुद्धीवर भ्रमाचा पडदा टाकू शकते. ज्याला तुम्ही प्रगती समजत आहात तो कदाचित तुम्हाला विनाशाकडे नेणारा मार्ग असू शकतो. विशेषतः मालमत्तेचे व्यवहार करताना किंवा कोणाला जामीन राहताना प्रचंड काळजी घ्या. ग्रहाच्या या गूढ खेळात तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला कोर्ट कचेरीच्या किंवा वादाच्या भोवऱ्यात अडकवू शकते. 11 एप्रिल नंतर मिळणारे प्रत्येक नवीन ऑफर किंवा आश्वासन ही जणू एक विषारी फळ असू शकतं, जे दिसायला सुंदर असले तरी आतून तुमचे मोठे नुकसान करू शकते. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या सभोवतालची परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे आणि या बदलात तुमची गुप्त शत्रू डोकेवर काढण्याची शक्यता आहे. लालसा आणि घाई हे तुमचे सर्वात मोठे शत्रू ठरणार आहेत. जर तुम्ही शॉर्टकटने पैसा कमवण्याच्या नादात पडलात तर ग्रहाची वक्रदृष्टी तुम्हाला अशा संकटात टाकेल जिथून बाहेर पडणे अशक्य होईल. ही वेळ केवळ डोळे उघडे ठेवण्याची नाही, तर अंतर्मनाचा आवाज ऐकण्याची आहे. लक्षात ठेवा, बाप्पाचे नाव लालच आहे. जर तुम्ही या मोहात अडकलात तर 11 एप्रिलचे हे वरदान शापात बदलायला वेळ लागणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या भीषण चक्रव्यूहातून आणि शनीच्या वक्रदृष्टीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर हा केवळ ईश्वरी शक्तीच तुम्हाला तारू शकते. 11 एप्रिल नंतरच्या संकटांना थोपवण्यासाठी तुम्हाला साक्षात आदिशक्ती भगवती दुर्गेच्या चरणी शरण व्हावे लागेल. दररोज न चुकता दुर्गा सप्तशतीमधील कवच पाठाचे वाचन करा, कारण हे कवच तुमच्या भोवती एक असे अदृश्य सुरक्षा कवच निर्माण करेल ज्याला ग्रहाची बाधाही भेदू शकणार नाही. तुमची श्रद्धा जितकी प्रबळ असेल तितकाच या ग्रहाच्या अदलाबदलीचा प्रभाव तुमच्यावर कमी होईल. मकर राशीच्या
जातकांनो, केवळ पूजा करून चालणार नाही, तर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा आणि शक्तीचा जागर करावा लागेल. नित्यनियमाने दुर्गा अष्टोत्तर शतनामाने सप्तश्लोकी दुर्गा पाठाचे पठण करा. सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा ग्रहाची ऊर्जा बदलत असते, नेमक्या त्याच वेळी केलेली ही शक्तीची उपासना तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता जळून खाक करेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे काम होता होता अडकत आहे किंवा आर्थिक व्यवहारात भीती वाटत आहे, तर देवीसमोर क्षमा प्रार्थना करा. यामुळे तुमची बिघडलेली कामे मार्गी लागतील आणि 11 एप्रिलचे वरदान तुम्हाला खऱ्या अर्थाने प्राप्त होईल. मकर राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडात घडणाऱ्या या गुप्त घडामोडी आणि तुमच्या राशीवर होणारे हे परिणाम आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. जर तुम्हाला ग्रहाची ही गुपिते, भविष्यातील धोके आणि नशिबाची साथ मिळवून देणारे उपाय जाणून घ्यायचे असतील, तर या चॅनलला आता सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण एखादी छोटीशी माहिती सुद्धा तुम्हाला मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्यासोबत इतर मकर राशीच्या बांधवांनाही या ग्रहाच्या खेळाची आगाऊ सूचना मिळेल. जय मा विद्या वासिनी.